आता महानगरपालिकेच्या अंडर उपक्रमात तुम्ही रायगड किल्ला बनवलाय. साधारण किती दिवस लागले याला आणि रायगडच बनवावा असं का वाटतं? बघायला गेलं तर हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे आणि महानगरपालिका गेले 31 वर्ष हा उपक्रम राबवते पुणे शहरामध्ये, जेणेकरून लहान लहान मुलांना महाराजांचा इतिहास कळावा. बऱ्याचशा बाहेरून आलेल्या लोकांपर्यंत हा आपला जो इतिहास आहे, दैदिप्यमान इतिहास आहे, तो पोचावा. आणि रायगडाचं बघायला गेलं तर जे भव्यता आहे रायगडाची, जी मराठ्यांची खूप मोठी अशी संस्कृती आपल्याला लाभलेली, ती बाकीच्या लोकांना देखील कळावी. नक्की रायगड काय आहे. आपल्याला जायला जवळजवळ 4 तास लागतात आणि किल्ल्यावर, पण तो मिनिएचर मॉडेल मध्ये जर बनवला तर तो हलक्याशा एक 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला समजून जातं नक्की टकमकटक कुठं आहे, राज सदर कुठे आहे, ते बाजारपेठा कुठे आहे, जगदीश्वराचं मंदिर कुठे आहे. त्यामुळे रायगडाची निर्मिती आम्ही केली. साधारण किती दिवस लागले हे करायला? किती वेळ तुम्ही या ठिकाणी काम करत होता? तुमच्याबरोबर छोटी-छोटी मुलं ही या ठिकाणी काम करत होती? गेले 2 आठवडे मी ह्या किल्ल्याच्या मागे आहे. म्हणजे ह्या बारक्या बारक्या ज्या इमारती आहेत त्या इमारती, एक सेकंड मॅम, एकच मिनिट. हा, गेले एक आठवडा आम्ही या सगळ्या किल्ल्याच्या तयारीमध्ये लागलेलो आहोत. मी एकटा नाही, तर माझ्या बरोबरचे सवंगडी देखील, माझ्यासोबत माझी पत्नी देखील यामध्ये सहभागी असते. आम्ही रात्र जागून, काल आम्ही पहाटे 5:45 वाजता हा किल्ला आटोपला. तुम्ही हे पहिलंच वर्ष आहे की या नाही, हे माझं गेले 7-8 वर्ष किल्ले बनवतो. मग याच्या आधी तुम्ही कुठले किल्ले बनवले? रायगड, राजगड, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, मल्हारगड असे वेगवेगळे किल्ले बनवले. हुबेहूब किल्ला बनवला आहे. होय. तुमच्या किल्ले बनवल्यावर हे कळतंय की तुमचा प्रॉपर अभ्यास आहे. किती किल्ल्यांना जाऊन आतापर्यंत एक 73 किल्ल्यांवर जाण्याचा योग माझा आला. बरं, हा किल्ला बनवण्यासाठी इथं जे सामान लागतं म्हणजे माती, दगड, हे महानगरपालिकाच देते? होय होय, पूर्ण सहकार्य महानगरपालिकेचं असतं. इथे विटा पुरवल्या जातात, माती पुरवली जाते, दगड पुरवले जातात, पाणी देखील पुरवलं जातं. त्यांच्या गाड्या देखील असतात. बुलडोझरने सगळ्या गोष्टी आपल्या किल्ल्यापर्यंत आणून ठेवल्या जातात. आपल्याला फक्त इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी साकारायच्या असतात. तुमचा किल्ला प्रेम किंवा किल्ल्याबद्दलची भावना तुमच्या किल्ल्यावरून किंवा तुमच्या बोलण्यावरून प्रकट होते, पण आपण आता सर्रास पाहतो की किल्ल्यांवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या दिसतात, घाण दिसते. त्याच्यावर काय वाटतं? खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी. जिथे आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलंय, तिथं आत्ताची पिढी, जी पुढची पिढी आहे, ज्यांना या सगळ्या गोष्टींचा ज्ञात अज्ञात नाहीये, नाही का, ती त्यांच्याकडून कळत नकळत नाही म्हणता येणार, कळून हे सगळं माहिती असून देखील ते दारूच्या बाटल्या, दारूच्या ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे बेकार गोष्टी त्यांच्याकडनं होत आहेत. रादर आपल्या पिढीला किंवा आपल्यातली जी लोक आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी, असं मला वाटतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिमुकले सुद्धा आहेत. चिमुकल्यांना तुम्ही काय सांगा? चिमुकल्यांच्या आई वडिलांना मला सांगावं असं वाटेल की मी लहानपणी माझी आजी मला सांगायची किल्ले बनव, पण आताचे मुलं जे आहेत ते, म्हणजे आया देखील, की मोबाईलवर वगैरे सगळे बसलेले असतात. रादर ती जी लहानपणीची आपुलकी असायची या सगळ्या गोष्टींमध्ये, मातीच्या खेळांमध्ये, त्या गोष्टी जाणवत नाहीत आपल्याला. आता मोठ्या प्रमाणात किल्ले बनवण्यापेक्षा रेडीमेड किल्ले घेण्यावर जास्त भर. ती मजा नाही ना. आपली नाळ जी आहे ती मातीशी जुळलेली पाहिजे असं आपण म्हणतो, नाही का. मग ते रेडीमेड दुसऱ्यांनी बनवलेल्या गोष्टींमध्ये ती मजा नाही. जी आपले हात चिखलामध्ये माखल्यानंतर ती जी मजा येते ना, ती वेगळीच असते. तुमचं नाव काय? अनिकेत शिंदे, अनिकेत शंकर शिंदे. काय सांगशील, या ठिकाणी स्पर्धेमध्ये तू राजगड किल्ला बनवला आहेस, राजगड किल्लाच बनवावा असं का वाटतं? कारण की सगळ्यात पहिलं तर महत्त्वाचं असं आहे की राजगडच का, कारण की राजगडावरती शिवरायांचं 25 वर्ष वास्तव्य होतं. अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांचा राजगड हा साक्षीदार आहे. आणि राजगडच का बनवावं, कारण की स्वराज्याची पहिली राजधानी ती आहे. आणि माझं पहिलंच वर्ष इथलं हे की, म्हणजे माझे मित्र इथे बनवत आहेत. ज्या ग्रुपमध्ये मी सध्या हा किल्ला बनवला आहे तिथे बऱ्याच वर्षांपासून हे किल्ले बनवतात. पण माझा पहिलाच किल्ला असल्यामुळे स्वराज्याची पहिली राजधानी बनवावी असं माझ्या मनात एक म्हणजे अपेक्षा होती की तीच बनवावी, त्यामुळे तोच बनवलाय. आणि राजगडाबद्दल विशेष असं सांगायचं झालं तर राजगडातली सगळ्यात महत्त्वाची घटना अशी आहे की ज्या वेळेस सईबाईंचा मृत्यू होतो त्यातून शिवराय स्वतःला सावरतात आणि अफजल खानाला मारण्यासाठी प्रतापगडाकडे निघतात. आणि त्यानंतर आग्र्यावरून सुटून ज्यावेळेस राजे पुन्हा पुण्यात येतात
त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांची आणि आऊसाहेबांची भेट ही राजगडावर होते. आणि अशा अनेक घटनांचा साक्षीदार हा किल्ला आहे. आणि किल्ले का बनवायचे? कारण की तुम्ही जर का पाहिले तर इथं जवळपास 35 ते 40 किल्ले आहेत एवढ्या भागात. आणि प्रत्येक किल्ला हा स्वतः लहान लहान मुलांनी बनवला. म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये लहान मुलं आहेत. असा एकही किल्ला दिसणार नाही की ज्यात लहान मुलांनी हातभार नाही लावला. आता हे का? कारण की तुम्ही पाहिलं तो मुलगा आता मगापासून प्रत्येक मावळे रचतोय, करतो, ऐकत नाहीये. का ऐकत नाहीये? त्याचं कारण आहे की त्याला माहित नाही इकडे काय चाललंय काय नाही. त्याला फक्त काय पाहिजे की हा हे मावळा इथं दिसला पाहिजे. त्याला तो जसं सजवतो त्याच्या डोळ्यात जसं दिसलं पाहिजे तसं दिसलं पाहिजे. तो तिथेच पाहिजे, त्याच बुरुजावर पाहिजे. तो विचारतोय की हे इथंच का, तिथंच का? त्याला मी प्रत्येक गोष्ट सांगतोय. आणि ह्या सांगण्यातून मला वाटतं की पुस्तकातून जेवढं वाचून तो शिकला नसेल ना तेवढे असे काही किल्ले पाहता पाहता तो अभ्यासून झालाय. 35 किल्ले पाहता पाहता तो कधीच फिरणार नाही 35 किल्ले एवढ्या वयात. म्हणजे आता जर का त्याचं पाहिलं तर नाही का, म्हणजे बाकीची बरीच लहान मुलं आहेत की जे फिरतात किल्ले वगैरे, पण ह्याने कधीच 35 किल्ले पाहिले नसते. त्याने एका झटक्यात पाहिले. आणि प्रत्येक किल्ल्याचं मी त्याला सांगत चाललोय की हे असंच का, हे तसंच का, आणि तोही मला विचारत चाललाय. लहान मुलांच्या या किल्ले स्पर्धेमुळे गोडी वाढते किल्ल्यांसंदर्भात. हो, वाढते. आणि न माहित असणाऱ्या गोष्टी कळतात ना. आता राजगड तो गेलाय, पण त्याला माहित नाही. पण मी त्याला सांगतोय की हे बघ इथे पद्मावती आहे. तर पद्मावती कोण? हा बुरुज इथेच का? नेमकं घटना कुठल्या घडल्या? आणि त्याला ते पुस्तकातून कळणार होतं का एवढं डीप मध्ये? नाही. पण त्याला ते प्रतिकृती डोळ्यांसमोर आहेत. मी त्याला हात करून दाखवतो की बाबा इथे आहे, तिथे ते, त्यामुळे त्याला कळतंय ना. त्यामुळे किल्ला, आणि किल्ला बनवलाच पाहिजे. शिवराय ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस ते किल्ले बनवायचे असा उल्लेख एका कागदपत्रात आहे. आणि जर तीच परंपरा आपल्या मुलांना आपण शिकवली लहान लहान, आता आमच्या लहानपणी आम्ही बनवले म्हणून आम्हाला माहिती की माती कशी लावायची, काय लावायचंय. एखाद्या नवीन माणसाला बोलवलं की दगड कसा जोडायचा त्याला काय कळणार आहे? त्यामुळे लहानपणीच हे सवयी लागल्या पाहिजेत. मग लहान मुलांना घ्यायचं हाताखाली, किल्ले बनवायचे, आपले इतिहास सांगायचा, आणि त्यांनाही समजून सांगायचं की बाबा का बनवायचे आणि किती दिवस बनवायचे. तर मी तर म्हणतो जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत बनवायचे. अगदी आपण थकलो ना तरी ते बनवायचे. किल्ले बनवायचे, पुढच्या पिढीकडे सोपवायचे, त्याने पुढच्या पिढीकडे सोपवलं पाहिजे. तू जी किल्ल्यांबद्दल तुझ्या बोलण्यामधून किल्ल्याबद्दलची प्रेम आपुलकी दिसतीये. तू किती किल्ल्यांवर जाऊन आलाय? जवळपास 10 किल्ल्यांवर जाऊन आलोय. आणि दुर्दैवाने राजगडच राहिलाय. बाकी रायगड, सिंहगड असे सगळे झाले. राजगड बघून राजगड बनवण्याचं कारण असं आहे की आता राजगड बनवला, आता पाहिला की तो लक्षात येईल की कुठे काय केलं, काय चुकलं, की काय चुकलं, कुठे काय झालं. आणि हे याच गोष्टींमधून कळणार ना. चालेल, धन्यवाद.